नमस्कार. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की आता रमा ही काउंटरवरून कावेरीची फाईल घेऊन पुढे जाऊ लागते, तर इकडे अक्षय आणि सीमा शेजारील एका कपड्याच्या स्टँडच्या आड लपलेले असतात. तेव्हा पुन्हा रमा ही पाठीमागे बघते, तेव्हा अक्षय आणि सीमा पटकन खाली बसतात. त्यानंतर रमा ही पुढे बाहेर निघून जाते. तेव्हा सीमा आणि अक्षय दोघेही बाहेर जाऊ लागतात, तर रेवा सुद्धा दरवाजातून बाहेर येते. अक्षय घरी येणार म्हणून आई आजीने बाहेरून स्वयंपाकाच्या कुक बोलवलेल्या असतात आणि त्या भाजी करत असतात. आजी म्हणते की तुम्हाला माहित आहे ना, अक्षयला गोड चालत नाही. पुढ्यात मयुरी तिथे येते आणि आजीला म्हणते माझा अक्षय कसा आहे. तेव्हा आजी म्हणते अच्छा, तुला आत्ताशी आपल्या जगातून बाहेर येण्यासाठी वेळ मिळाला. मयुरीला राग येऊन मयुरी म्हणते हो आजी, मिळाला आता मला फुरसत. मी तुम्हाला कसं जरी विचारलं ना तरी तुम्ही रागवता. तेव्हा मी माझ्या दुनियेत सुखी आहे एकदम. त्यानंतर आता मयुरी रागात निघून जाते आणि जान्हवी तिथे येते आणि स्वयंपाक बघतात. जान्हवी म्हणते अय्या आजी, स्पेशल स्वयंपाक वाटतं, आणि लगेच जान्हवी त्या पदार्थाची चव घेते. त्यानंतर जान्हवी म्हणते की आई आजी, पण या पदार्थांना रमाच्या हातची चव नाही. त्यावर आजी म्हणते की झालं की तुझा जान्हवी बोलून. त्यानंतर आजी ही सोफ्यावर येऊन बसते आणि जान्हवीला म्हणते जान्हवी, सारखं सारखं या घरात रमाचं काय नाव घेत असते. माझ्या अर्थाने ती फक्त एक कामवाली आहे, ती नाही ना आता इथे. जान्हवी म्हणते मी म्हटले की रमाच्या हाताला जास्त चव आहे आणि जोपर्यंत अक्षय रमाच्या हातचं खात नाही तोपर्यंत त्याचं पोट भरणार नाही. त्यानंतर आयाजी म्हणते की अक्षय आल्यावर त्याच्यासमोर रमाचं नाव काढू नकोस, कारण त्याच्यासमोर जर रमाचं नाव काढलं पुन्हा त्याला त्रास होईल. त्यावर नंतर आयाजी म्हणते की त्याची तब्येत बरोबर नाही म्हणून त्याला त्रास द्यायचा का. जान्हवी म्हणते बरोबर आहे, नाही द्यायचा त्याला त्रास. जान्हवी म्हणते की ठीक आहे, नाही घेणार मी त्या रमाचं नाव. आणि जेवण समोर आलं तर मी म्हणेल फॅन्टॅस्टिक फूड, आणि सूप समोर आलं तर मी म्हणेल त्या हातच्या पेक्षा डिलिशियस झालं आहे. दुसरीकडे सीमा ही अक्षयला घेऊन त्याच्या कार समोर येते. रेवा सुद्धा अक्षय सोबत असते आणि सर्वजण कार मध्ये बसतात. तेवढ्यात आरशातून रेवाचे लक्ष पाठीमागे रमा आणि कावेरीकडे जाते. रमा सुद्धा ती कार बघत म्हणते की आई, ही बघ आमची म्हणजे मुकादमाची कार. तर रेवा ही रमाकडे बघू लागते. बघून रेवा पटकन कार मधून खाली उतरते आणि मोबाईल सोबत बोलू लागते. तर सीमा म्हणते काय झालं रेवा, आणि रेवा ही तिच्या हातातील स्कार्फ खाली टाकून आणि तो घेण्याचा प्रयत्न करून ते, पण त्याच वेळेस रेवा तिचे पोट खूप वर आल्याचे दाखवते आणि त्यानंतर रेवा ही पोटावरून हात फिरून. तेव्हा कावेरी म्हणते की हिने ज्या पद्धतीने पोटावरून हात फिरवला आहे आणि ज्या पद्धतीने ही वाकली ना, त्यानुसार हिचं पोट तर आलं नाही ना. रमा म्हणते आई कसं काय बोलते तू. तेवढ्यात अक्षय ओरडून रेवाला म्हणतो की ए बाई, काय करतेस तू, उशीर झालाय, चल ना. त्यानंतर रेवा ही कार मध्ये बसून अक्षय सोबत जाऊ लागतो. तर रमा म्हणते की आई, हे सुद्धा गाडीमध्ये आहे, मग ते मला भेटायला का नाही आले. इकडे अक्षय घरी येण्याचे समजतात आयाजी सर्वांना बोलवते आणि सर्वांना म्हणते की अक्षय हा घरी येत आहे तरी तो खूप मोठ्या अपघातातून वाचला आहे, याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका आणि त्याच्यासोबत सर्वांनी चांगलं वागा. आणि जान्हवी म्हणते की आई आजी, तुम्ही काही काळजी करू नका, अक्षयला जे आवडेल ना तसंच आम्ही वागू. आरती म्हणते की ते आल्याच्या नंतर आम्ही त्यांना छान ओवाळू. रमाकांत म्हणतो की मी बागेतील फुले त्याच्या रूम मध्ये आणून ठेवू म्हणून मला प्रसन्न वाटेल. तेवढ्यात अक्षय त्याच्या कार मधून घरी येतो. घराच्या दरवाजातून येत असताना आई आजी म्हणते अक्षय सावकाश बर का. तर हसतच जान्हवी म्हणते की अक्षय तुझं स्वागत आहे. तेवढ्यात आरती म्हणते थांबा बर का, मी आलेच, आणि आरती ओवाळीचे ताट आणण्यासाठी जाते. तेवढ्यात थांबा असं म्हणत रमा ही आरतीचं ताट घेऊन तिथे येते आणि तेव्हा रमाला बघून अक्षयला मोठा सुखद धक्का बसतो. रमा म्हणते तुम्ही असे आलेत आणि मी तुमच्या स्वागताला नाही येणार का, असं कधी होईल का. त्यानंतर रमा ही प्रेमाने अक्षयकडे बघत अक्षयला ओवाळते, तर अक्षय खूप खुश होतो. वेळेस आयाजी म्हणते अक्षय काय झालं, कुठं लक्ष आहे तुझं. अक्षय हा भानावर येतो. आजी म्हणते आरती तू ओवाळणार होतीस ना ग, मग ताट आणायला जाते. मग अक्षय तसाच आतमध्ये येतो. तेव्हा आयाजी म्हणते काय झालं अक्षय. आनंद आणि आभ्या हे अक्षयला घेऊन त्याच्या बेडरूम मध्ये घेऊन येतात. अक्षय हा कॉटवर बसतो
नंतर आनंद आणि आब्या दोघेही त्यांच्याकडे बघू लागतात. तर आब्या म्हणतो, अक्षय तुझ्या मनात काय चाललं आहे ना ते कळतंय मला. आनंद म्हणतो, मला माहित आहे तुला रमाची आठवण येत आहे, पण प्लीज तू आराम कर. आनंद म्हणतो की अक्षय तू आता रमाचा विचार करू नकोस, आता तुला या इंजुरीतून बाहेर यायचं आहे. आब्या म्हणतो की रमाला याबद्दल काही सांगितलं नाही. अक्षय करू का तिला कॉल आणि सांगू का तिला? अक्षय हा नको म्हणतो. आनंद सुद्धा अक्षयला म्हणतो मी बरा झाला तर रमाकडे जाईल. तर दुसरीकडे रमा ही घरी येते आणि कावेरीला म्हणते, आई आता हे रेवा बरोबर छान राहतात ना आणि आनंदात आहे, आणि हे त्यांनी मला सांगायचं ना, ते मला भेटायला नाही आले पण त्यांनी निदान हे तरी सांगायचं रेवा बरोबर सुखी आहे म्हणून. आता कुणीच कसं सांगत नाही आणि सगळेच जण मला का बोलते असं आता चिडून रमा ही कावेरीला बोलते. आणि रमा म्हणते की मी त्यांची खूप वाट बघितली, मी त्यांना फोनही केला, रेवाने त्यांचा फोन उचलला. रेवा मला म्हटली की अक्षय आता तिच्या बरोबर खुश आहे आणि मी नसल्यामुळे ते जास्त आनंद असल्याचे असे रेवाने सांगितलं. पंकज आणि कावेरीला बोलते रमा म्हणते की रेवा इथे आली होती तेव्हा मला ती म्हटली होती अक्षय सोबत ती कुठेतरी बाहेर जाणार आहे आणि त्यांचं काहीतरी गेट टुगेदर आहे, रेवा सुद्धा त्यांच्या सोबत जाणार आहे, ते सुद्धा यायला तयार झाले आहे रेवा मला सांगत होती. म्हणते आई तू बरोबर सांगत होती, वाटतंय की रेवा खरंच प्रेग्नेंट आहे. आणि तेव्हा रमाची ती अवस्था झालेली बघून आणि अक्षयवरचे प्रेम बघून कावेरी आणि पंकजला खूप वाईट वाटत असतं. नंतर रमा म्हणते की रेवा आणि यांचं त्याच्या अगोदर काहीतरी होतं, मग त्यांनी माझ्यासोबत का केलं लग्न? नाही करायचं होतं त्यांनी लग्न माझ्यासोबत, फसवलं त्यांनी मला. असे सर्व प्रश्न ती रमा आणि कावेरी आणि पंकजला विचारत असते. म्हणते की लग्नाच्या सुरुवातीला यांना मी आवडत नव्हते, त्यांचं सुद्धा बरोबर आहे, मी शिकलेली नव्हते, अडाणी होते आणि त्यावेळेस ते माझा रागराग करत होते, नंतर त्यांना मी आवडत होते. रमा म्हणते की पण मी त्यांच्यासोबत इतके दिवस लग्नाची बनून राहिले, त्यांचं माझ्या नंतर खूप प्रेम होतं. नंतर मी रेवाला त्या घरी घेऊन आले ना, त्यानंतर त्यांना काहीतरी वाटलं असेल, त्यानंतर त्यांच्याकडून काहीतरी चूक झाली असेल आणि मग ती चूक लपवण्यासाठी त्यांनी माझ्या बरोबर हे सर्व काहीतरी केलं असेल, असे आता रमा तर्क वितर्क करून कावेरी आणि पंकजला बोलत असते. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये अपराधाची भावना होती, ते माझ्यासोबत असं वागत होते. कावेरी म्हणते रमा असा विचार करू नकोस, असं काही नसेल. नंतर पंकज म्हणतो की समोरच्यानी माणूस दुखवला गेला ना तर त्याच्या मनात काहीही वेगवेगळे विचार येतात रमा, मग माणूस चांगल्या गोष्टीचा सुद्धा वाईट अर्थ लावत असतो. नंतर रमा म्हणते की नाही काका हे खरं आहे आणि मी याकडे दुर्लक्ष करत होते, पण आता मला समजलं ते सर्व खरं होतं आणि म्हणूनच तर रेवा मला एवढ्या आत्मविश्वासाने सांगत होती. तेव्हा मला हे समजलं ना, तेव्हा मी रेवाला बोलून दाखवलं होतं आणि त्यावेळेस ती अजिबात घाबरलेली नव्हती, असं आता रमा ही कावेरीला बोलते की रेवा ही आत्मविश्वासाने त्या घरात वावरत होती आणि मला सांगत होती की मी तुझ्या नवऱ्याला मिळवून दाखविन. तर रमा म्हणते आता मला समजतंय की हे आणि रेवा बरोबर होती, फक्त ते मला दाखवण्याचे नाटक करत होते. काय रमा म्हणत, पण आता मी कोणावरच विश्वास नाही ठेवत. एवढ्या दिवस मी त्या घरात राहिले, जो काही त्रास सहन केला ना फक्त त्यांच्यासाठी केला मी, ते सुद्धा माझ्यासोबत खोटं बोलले आणि मी तुमच्यासोबत लहानपणापासून राहिले तरी सुद्धा तुम्ही माझ्यासोबत खोटं बोलले. आता रमा रडतच कावेरी आणि पंकजला बोलते. नंतर रमा म्हणते की मी आता कोणावरच विश्वास ठेवणार नाही, मी अगोदर बघणार आणि गोष्टीची खात्री करून घेणार आणि नंतरच त्यावर विश्वास ठेवील. ते बोलणे ऐकून कावेरीला रमाची अवस्था बघवत नसते. ते बोलत असताना रमा ही ढसून रडत असते. दुसरीकडे अक्षय हा त्याच्या बेडरूम मध्ये बसलेला असतो. रमाने आपला कसा रेवाचं प्रपोजचा फोटो दाखवला, हे सर्व खरं आहे का असे विचारले आणि हे सर्व खरं आहे, कसे खरं आहे हे रमाला सांगितलं. आता अक्षयच्या डोळ्यासमोर येतं. त्यानंतर रमा ही आयाजी आणि सर्वांना सांगते तुम्ही बरोबर बोलत होता आयाजी आणि तुमच्यात खूप मोठा अंतर आहे, झोपडी आणि महाल यांची कधीच बरोबरी होऊ शकत नाही, असं आता रमाने सांगितल्याचं अक्षयला आठवत असतं. नंतर रमा ही रागाने तिची बॅग भरून कशी निघून गेली. त्यानंतर अक्षय हा उठून उभा राहून बाहेर जाऊ लागतो. त्यानंतर अक्षयचे लक्ष आरशाकडे जाते. अक्षय हा आरशासमोर येऊन उभा राहतो आणि शेजारील रमाच्या टिकलीचे पॉकेट ठेवलेले असते ते हातात घेत अक्षय म्हणतो की रमा आता मला तुझी खूप सवय झाली आहे आणि तुझ्या टिकलीची सुद्धा. त्यानंतर अक्षय त्या पॉकेट मधून एक टिकली काढतो आणि ती आरशाला लावतो आणि त्याचबरोबर ती टिकली रमाच्या कपाळी लागलेली असते. हे
असं अक्षयला वाटते आणि रमा तिथे आलेली असते. तर रमा म्हणते की खरंच मी असे असेल तर या ना मग मला न्यायला, असं हसत ही अक्षयला सांगते. व मग अक्षय हा खूप खुश झालेला असतो आणि पाठीमागे बघतो तर तो अक्षयचा एक भ्रम असतो. नंतर आयाजी ही रेवाला घेऊन रमाच्या घरी जाते आणि आयाजी ते डिवोर्सचे पेपर रमाच्या हातात देते. तेव्हा ते पेपर उलगडत रमा म्हणते की कसले पेपर आहे. तेव्हा रेवा म्हणते की हे डिवोर्सचे पेपर आहे आणि त्यावर आयाजी हसतच म्हणते की रमा जर माहित नसेल ना, डिवोर्स म्हणजे घटस्फोट. ऐकून मात्र रमाला मोठा धक्काच बसलेला असतो. घटस्फोटाचे पेपर बघताच रमा ही आयाजीला ते बघू लागते. आयाजी म्हणते की रमा तू या पेपरवर तू सह्या कर, कारण आता अक्षयला तुझी गरज राहिली नाही. अक्षयची काळजी घेण्यासाठी रेवा ही आता परफेक्ट आहे. तेव्हा मात्र रमाला मोठा धक्का बसलेला असतो. त्यानंतर रमा विचार करते आणि रमाचा अक्षयवरील विश्वास हा थोडा देखील कमी झालेला नसतो. रमा म्हणते नाही आयाजी, आधी यांना येऊ द्या आणि यांच्या समोर मी या पेपरवर मी सह्या करील. माझ्याकडून सह्या डिवोर्सच्या लागत असतील ना, मी तयार आहे, पण हे आल्याशिवाय मी अजिबात सही करणार नाही. व ते ऐकून मात्र आयाजीला मोठा धक्काच बसतो. माने एकाच वाक्याने आयाजीला अक्षयवरचा विश्वास दाखवलेला असतो आणि त्यानंतर रमा ताबडतोब त्या डिवोर्सचे पेपर आयाजीच्या तोंडावर फेकते. रागाने अक्षयला डिवोर्स देण्यासाठी रमाने अक्षयला नकार दिलेला असतो. अक्षय हा रमाचा गैरसमज दूर करून रमाला कसं मनाने घरी घेऊन येतो हे बघण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.